पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनतर्फे शिलाई मशीन सायकलचे वाटप करण्यात आले। भूक लागल्यावर जेवण ही प्रकृती, भूक नसताना जेवण ही विकृती। पण आपल्याकडे असलेल्या शिदोरीतील काही भाग समोरच्या गरजूला देणं ही आपली संस्कृती आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आयुष्यभर प्रजेचं हित हेच आपलं अंतिम ध्येय मानलं। त्यांचा विचार वारसा शिखर पहारिया फाउंडेशननं पुढे जपला आहे, असे गौरवोद्गार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी काढले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीनं विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या उपक्रमांतर्गत सायंकाळी ऐश्वर्या बँक्वेट हॉल इथं गरजू आणि निराधार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 10 शिलाई मशीन्सचं वाटप, अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं यासाठी 20 विद्यार्थ्यांना सायकलींचं वितरण करण्यात आलं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शिवाजी शिंदे बोलत होते। यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विनोद मोटे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, फाउंडेशनचे धर्मराव गुंडे, तन्वीर शेख, राज सलगर, कौशल शिंदे, विजय जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते सायकल आणि शिलाई मशीन्सचं वाटप करण्यात आलं। डॉक्टर शिवाजी शिंदे पुढे बोलताना म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्य अजरामर आहे। अहिल्यादेवींनी आयुष्यभर प्रजेचं हित हेच आपलं अंतिम ध्येय समजलं। मला वाटतं अहिल्यादेवींनी आपलं संपूर्ण आयुष्य हे जनतेच्या हितार्थ, प्रजेच्या हितासाठी त्यांचं प्रथम आणि अंतिम ध्येय हे प्रजेचं हित होतं। अशा थोर विभूतीच्या जयंतीच्या निमित्ताने हा अतिशय समाजाभिमुख उपक्रम आपण राबवितात। या फाउंडेशनचे सर्व सन्माननीय आमचे राजजी सलगर सर असतील, त्यांचे सर्व तन्वीरजी शेख सर असतील, त्यांचे पदाधिकारी, मला काही बातम्यांमधून त्यांचं कार्य वाचायला मिळालं। म्हणजे काही मुलांना दत्तक घेणं असेल, जनरेटरची सोय करणं असेल, अनाथाश्रमामध्ये काही भेट देणं असतील किंवा 5000 धान्याच्या किटचं वाटप असेल। कारण आपण जेवतो, भूक लागल्यानंतर जेवणं ही प्रकृती आहे, आपण जेवलं पाहिजे। भूक लागल्यानंतर जेवणं ही प्रकृती आहे, भूक न लागता जेवणं ही विकृती आहे। आणि आपण जेवत असताना किंवा आपल्याकडे थोडंसं शिल्लक आहे, कोणीतरी समोरून जात आहे, त्याला थोडंसं आपल्यातलं देणं ही आपली संस्कृती आहे। मला वाटतं त्या अहिल्यादेवींच्या विचाराचं खरे वारसदार हे या फाउंडेशनचे पदाधिकारी आहेत, असं म्हटलं तरी वावगं होणार नाही। प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यापूर्वीही शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीनं मुलांचं पालकत्व स्वीकारणं, अनाथ आश्रमांना मदत करणं, जनरेटरची सोय करणं आणि सुमारे 5000 अन्नधान्य किटचं वाटप करणं यासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले आहेत। समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं धर्मराज गुंडे यांनी प्रास्ताविकात सांगितलं।